एंटरप्रेन्योरशिप आपल्याला कॉलेजमध्ये कशा प्रकारे प्रमोट करता येऊ शकते, यासाठी योग्य सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर मी सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन सुरू करावं. विज्ञान आश्रमामध्ये उद्योजकतेवर आम्ही जे काही काम करतो, तर आणि विज्ञान आश्रमामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शैक्षणिक संस्था म्हणून जे काही कोर्सेस घेतले जातात आणि त्या सगळ्यामध्ये आम्ही कशा प्रकारे ते प्रमोट करतो, कसं आम्ही लिंक करतो, तर त्या संदर्भामध्ये मी थोडंसं तुम्हाला बोलणार आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना जेव्हा ते पासआउट होतात किंवा आम्ही जेव्हा त्यांना काही ठिकाणी मी इंटरव्ह्यूला जेव्हा पॅनलवर असतो, तर इंटरव्ह्यू घेताना पासआउट झालेल्या मुलांना मी पहिला प्रश्न विचारतो. पुढच्या स्लाइडवर जाऊया सचिन. तर मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो की तू काय करतोस, म्हणजे सगळ्यात एक कॉमन प्रश्न मी तरी विचारतो आणि बरेच पॅनलिस्ट पण विचारतात इंटरव्ह्यू मध्ये, तो असा असतो की तुम्ही अकॅडमिक सोडून काय केलं, तुमच्या कॉलेजच्या व्यतिरिक्त, कॉलेजच्या सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय काय आहे. आणि साधारण अपेक्षा अशी असते की त्यांनी त्याचं सब्जेक्ट नॉलेज जे आहे हे त्यांनी कुठेतरी वापरलंय का, एक्झामच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठेतरी त्याचा वापर केलाय का. आणि एस्पेशली जेव्हा इंजिनिअरिंग किंवा सायन्स मध्ये जर आम्ही जे बघतो, तर त्या केसमध्ये तो विद्यार्थी खरंच किती त्याला अप्लाइड नॉलेज आहे हे बघण्यासाठी या प्रश्नांचा खूप उपयोग होतो. मध्यंतरी मी एका पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेतले होते आणि लातूरचा मुलगा होता, इलेक्ट्रिकल इंजिनियर होता आणि घरी होता, 1 वर्षापासून घरी होता. मी त्याला विचारलं की अरे तू घरी काय करतोयस, तर एक तर तो अभ्यास परीक्षेची तयारी करतो असं सांगतो, कारण की मला काहीतरी मी परीक्षेची गेटची तयारी देतोय. आणि ह्या माणसाला हा दररोज सकाळी मोटरसायकलवर आईला शेतावर सोडायचा, शेतावरनं घेऊन यायचा, घराचं बांधकाम चाललं होतं त्यावर चक्कर मारायचा. आणि मी जेव्हा त्याला प्रश्न विचारायला लागलो की अरे तुझा सोयाबीन विकला, त्याचा भाव काय मिळाला, त्याला प्रॉफिट झाला का नुकसान झालं, तुझ्या घरामध्ये तुझे काही बांधकाम नवीन केलं, त्याचं इलेक्ट्रिकल वायरिंग कोणाकडनं करून घेतलं, ते तू केलंस का, तर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक होती. की नाही, मी आईला फक्त सोडायला जायचो, मी शेतात गेलोच नाही, मी किंवा मार्केटमध्ये मंडीत गेलोच नाही, मला अभ्यास होता. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी त्या मुलाच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने ह्या नकारात्मक असतात किंवा निगेटिव्ह असतात. पुढे जाऊया स्क्रीनवर पुढच्या. तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये असतानाच किंवा कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणं, त्याला आम्ही कम्युनिटी सर्व्हिसेस म्हणतो. आणि विज्ञान आश्रमामध्ये आम्ही हा खूप काय म्हणून त्याला प्रयत्न करतो की आश्रमातून आम्ही लोकांना वेगवेगळ्या सेवा द्यायच्या की ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव मिळेल. आणि जी शैक्षणिक संस्था आहे ती प्रोडक्शन सेंटर किंवा सर्व्हिस सेंटर म्हणून काम करेल आणि आम्हाला कस्टमर त्या सर्व्हिसेससाठी पैसे देईल. त्याला पूर्वी शाळेमध्ये सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क की उत्पादक काम, की मुलांचा सहभाग हा उत्पादक कामामध्ये घेणं, की ज्यामुळे त्यांना रिअल लाईफ एक्सपिरियन्स मिळेल कामाचा. आणि समाजाला अशा काही सेवा ज्या असतात की ज्या कदाचित कमर्शियली त्या गावामध्ये व्हायबल नसतील, त्या पण उपलब्ध होऊ शकतील शाळेच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून. तर याला आम्ही कम्युनिटी सर्व्हिस म्हणतो किंवा आपण याला एसीपीडब्ल्यू किंवा सोशल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क आपण असं म्हणूया. तर मला वाटतं पण उद्योजकता जी आपण करतो तर त्यामध्ये हा एक महत्वाचा असतो. हा मुद्दा मी तुम्हाला अजून एक छोटं उदाहरण देऊन सांगतो. पुढची स्लाइड घेऊया. तुम्ही जेव्हा विज्ञान आश्रमामध्ये व्हिजिट कराल तर तुम्ही बघाल की आमचा पूर्ण कॅम्पस जो आहे हा आमच्या विद्यार्थ्यांनीच बनवलेला आहे. म्हणजे आमच्यातल्या बिल्डिंग असतील, आमचं वायरिंग असेल, आमचे बेंच असतील, टेबल असतील, हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बनवलं आहे. तुम्हाला ही चित्रामध्ये बिल्डिंग जी दिसते तर ती पण आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या असाइनमेंटचा भाग म्हणून बनवलेली आहे. मी सचिनला एक रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक छोटा व्हिडिओ प्ले करावा. सचिन सर. हो करतोय.
हा हा आपण व्हिडिओ बघूयात आणि मग आपण बघूयात 3 मिनिटाचा व्हिडिओ. क्या बात है। हाँ, तो एक पुराना किचन गिरा के नया किचन बांधा गया। इसमें मुझे कोई खास बात नजर नहीं आ रही। ये उन विद्यार्थियों ने बनाया है जो इसमें खाना खाते हैं। विद्यार्थियों ने? हाँ जी, उनके पाठ्यक्रम का हिस्सा जानकर। ये पूरा का पूरा किचन, चूल्हा, टेबल, कुर्सी, खिड़की, दरवाजे, छत, यहाँ तक कि ईंटें, बिजली के कनेक्शंस, ईंधन, ये सब कुछ विद्यार्थियों ने खुद अपने हाथों से बनाया है। व्हाट? कैसे? पर ये तो बच्चे हैं, इनसे काम करवाना। मैं बस राह ही देख रही थी कि कब ये सवाल पूछा जाएगा। क्यों? क्या ये बाल मजदूरी नहीं है? जहां काम को ज्ञान के साथ जोड़ा जाए वहां मजदूरी और श्रम, इनमें फर्क होता है। यहाँ शारीरिक काम के पहले विद्यार्थियों के लिए उस क्षेत्र का ज्ञान लेना ज्यादा जरूरी होता है, और जो ज्यादा शक्ति के काम थे उनके लिए बाहर से श्रमिकों को बुलाया गया था। बच्चों से काम करवाना और बच्चों ने काम करना, इनमें फर्क होता है। इतनी गहरी सोच है तो फिर पर्यावरण का ध्यान तो रखा ही गया होगा। ये तुम सच कह रहे हो या ताना मार रहे हो? नहीं नहीं, सच्चे दिल से पूछ रहा हूं। अच्छा, तो ये देखो। आप मान गए हैं या और बताना पड़ेगा? क्या सोच रहे हो? क्या मैं ये अपने घर में करने की कोशिश कर सकता हूं? जरूर। हा जो व्हिडिओ होता तो साधारण 80 मुलं आणि जवळजवळ 18 महिने हे सगळं काम चाललं होतं, आणि वेगवेगळ्या मुलांनी वेगवेगळी कामं केली होती. मी सगळेच मुलं पूर्णपणे ते काम करत नव्हती. वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची लेसन्स मुलांनी घेतली होती. अगदी इंजिनिअरिंग ड्रॉइंग करण्यापासून, कॅड ड्रॉइंग करण्यापासून तर इलेक्ट्रिकल वायरिंग करण्यापर्यंत सगळी कामं याच्यामध्ये, पेंटिंग सगळी कव्हर झाली होती. पुढे जाऊयात स्क्रीनमध्ये. तर माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला मुलांना जेव्हा उद्योजक बनवायचं आहे तर त्याची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला त्यांना उद्योगी बनवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांना एंटरप्रेनर बनवण्यासाठी आधी आपल्याला त्यांना एंटरप्राइझिंग बनवायचं आहे. त्यांना खटपट करायला, त्यांना उद्योग करायला आपल्याला बनवायचं आहे. आणि मला असं वाटतं ती आपल्या सगळ्यांची शिक्षक म्हणून जबाबदारी आहे की आपण मुलांना उद्योगी कसं बनवू, आणि त्यासाठी आपल्याला शाळेमध्ये किंवा आपल्या कॉलेजेसमध्ये आपल्याला त्या प्रकारचं उपक्रम किंवा त्या प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत. मी तुम्हाला काही उदाहरणं काही सांगणार आहे. आपल्या ह्या ट्रेनिंग प्रोग्रामचा उद्देश असा आहे की
तुम्हाला हे सगळं आपलं एडीपी संपल्यानंतर तुमच्या कॉलेजेसमध्ये आपल्याला कशा प्रकारे ती इकोसिस्टीम तयार होऊ शकेल किंवा त्याचा एडीपीचा प्लॅन कसा होऊ शकेल आपल्या कॉलेजेसमध्ये, ही जी काही उदाहरण देतोय तर त्यामधून मग तुम्हाला आपल्याला विचार करता येईल, चर्चा करता येईल की आपण कशा प्रकारे ती अलाइन करू शकू किंवा त्यातले कुठले उदाहरणं तुम्ही पिकअप करू शकाल. शुभमचं उदाहरण देतो मी तुम्हाला. शुभम जो होता हा माझ्याकडे सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून आला होता आणि त्याचं जे कॉलेज होतं इंजिनिअरिंग कॉलेज ते फंक्शनिंग होत नव्हतं किंवा तिथे शिक्षक नव्हते आणि कॉलेज होतच नव्हतं. आणि हा आमच्याकडे 2016 मध्ये आला होता आणि मग फॅब्रिकेशन शिक, डिझाईन सॉफ्टवेअर शिक, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पुढे जाऊ आपण. शुभमने काय केलं, त्यांनी शुभमला आम्ही जो प्रॉब्लेम दिला, तर आमच्याकडे एक शेतकरी आला होता की भीमाशंकर मधून, आणि मी त्या तारीख पण टाकलेली 25 जुलै 2016 आमच्याकडे भीमाशंकर मधले काही शेतकरी आले होते आणि त्यांना रानभाज्या वाळवायच्या होत्या की रानभाज्या पावसाळ्यामध्ये येतात आणि तेव्हा भीमाशंकर मध्ये दमट हवा खूप असते, इलेक्ट्रिसिटी पावसाळ्यामुळे कमी जास्त असते. तर तिथे त्या ठिकाणी काही ड्राइंग सोल्युशन मिळू शकेल का, लो टेम्परेचर ड्राइंग, त्यासाठी त्यांनी आमच्याकडे इन्क्वायरी केली होती. आणि मग आम्ही या शुभमला, सेकंड इयरच्या मुलाला, आम्ही त्याला तिकडे पाठवलं, भीमाशंकरला तो प्रॉब्लेम समजून घ्यायला पाठवलं आणि त्यानंतर तो प्रयोग करायला त्याला आम्ही सांगितलं की ह्या ड्राइंगवर तू प्रयोग कर, तुझ्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून. पुढच्या स्क्रीनवर जाऊ. शुभम तिकडे गेला. मग त्यानंतर मी अजून काही मुलांची नावं स्क्रीनवर दिली आहेत की गिरिजा, श्रीकांत, आमेय, प्रमोद पानसरे. आणि ह्या मुलांची टीम, जी काही आपण म्हणू मल्टीडिसिप्लिनरी टीम होती, ती पण इन्व्हॉल्व्ह झाली या सगळ्या प्रोजेक्टमध्ये की तो ड्रायर कसा डिझाईन करायचा. कारण बरेचसे प्रश्न, बरेचसे उद्योग हे एका डिसिप्लिनने सॉल्व्ह होत नाही, त्यामुळे आपल्याला मल्टिपल डिसिप्लिनचं ज्ञान लागतं. त्यातला अमेय कुलकर्णी नंतर त्याला पीएचडीला ऍडमिशन मिळाली आयसीटी मध्ये हे काम करत असताना, आणि हाच विषय तो आता पुढे पण. तर मग त्या भाज्या कशा वाळतात, त्यांचा ड्राइंग कर्व कसा असतो, या सगळ्याचा अभ्यास आपण त्याला सीएफडी म्हणतात, कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स, त्याचा वापर करून कसं उत्तर शोधता येईल यावर या सगळ्या टीमनी काम केलं. शुभमचं कॉलेज चालू होतं, सेकंड इयर, थर्ड इयर हे सगळं चालू होतं, आणि ह्या बाजूला एकीकडे तो ह्या प्रोजेक्टवर पण काम करत होता की भीमाशंकरच्या लोकांना आम्हाला त्या भाज्या वाळवायच्या आहेत, पुदिना वाळवायचा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आम्ही पाबळला आणून टेस्ट करत होतो, वेगवेगळ्या ड्रायर मध्ये ठेवून प्रत्यक्ष ती भाजी वाळवून बघत होतो. त्याचं ड्राइंग चांगलं झालं की नाही त्यासाठी फूड टेक्नॉलॉजीच्या मुलाची मदत होती. सीएफडी करण्यासाठी कुठल्या तरी कॉम्प्युटरच्या मुलाची मदत घेतली गेली. मग ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर शुभमनी फॅब्रिकेशन केलं. पुढे जाऊ आपण. आणि मग तो ड्रायर तयार झाला. पुढच्या स्क्रीनला जा सचिन. हे फोटोग्राफ्स आहे, आपण पुढे. मग ड्रायर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की ती म्हणजे तो टेस्ट करायचा, तो फील्डवर देऊन खरंच काम करतो की नाही ते बघायचा. मग शुभमला ते पण काम करायला लागलं होतं की तो ड्रायर घेऊन भीमाशंकर भागातल्या शेतकऱ्यांकडे तो ड्रायर ठेवला, तो नीटपणे काम होतो की नाही त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवलं गेलं, त्याची इफेक्टिव्हनेस आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तयार झाली गेली. आता हे करत असताना शुभम हा 4थ्या वर्षापर्यंत पोहोचला. अकॅडमिकली खूप काही चांगला नव्हता, पण हा सगळा अनुभव झाल्यानंतर शुभमला लास्ट इयरलाच पुण्यामधल्या एका इंजिनिअरिंग डिझाईन कंपनीमध्ये नोकरी पण लागली. म्हणजे अजूनही आता तो त्याच्या, मला वाटतं आता जस्ट त्याने आता पूर्ण केलंय, पण बिफोर इट गॉट ग्रॅज्युएटेड, की जे कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, की मी म्हटलं असं की खूप काही स्टार कॉलेज नव्हतं. स्टार कॉलेज म्हणण्यापेक्षा ते कॉलेज फंक्शनच नाहीये, म्हणजे आता तर नाहीच आहे फंक्शनिंग, मी नाव सांगत नाही, पण त्या कॉलेजचा विद्यार्थी, पण त्यांनी हे सगळं काम केल्यामुळे त्याचं एक सोल्युशन तयार झालं आणि तो पुढे घेऊन जाऊ शकला. ऍज अ विज्ञान आश्रम आम्ही काय केलं की आमच्याकडे आलेले शेतकरी होते, त्यांचा प्रश्न समजून घेतला आणि त्याला आम्ही शुभमशी कनेक्ट केलं. आणि मग शुभमला तू हे वाच, तू हे ट्राय करून बघ, तू अजून हे करून बघितलं पाहिजे. नंतर काही लोकांना त्याला फोन करून कनेक्ट करून दिलं. त्याला जे प्रश्न आले त्याला दुसरे रिसोर्सेस, म्हणजे फूड टेक्नॉलॉजीचा माणूस होता, सीएफडी मधला माणूस होता, ते प्राध्यापक होते,
अशा लोकांशी किंवा ज्या इन्स्टिट्यूट होत्या, पुणे विद्यापीठामध्ये आम्हाला काही साधनं वापरायला लागली, आयसीटी मधली साधनं काही वापरायला लागली, हे जोडून द्यायचं काम मात्र विज्ञान आश्रमाने केलं. आणि त्यामुळे शुभम इंजिनिअरिंग व्हायच्या आधीच तो युजफुल झाला आणि त्याला नोकरी मिळाली, चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि तो पुढे गेला. पण ह्या ड्रायरचं काय झालं? ऍज अ इन्स्टिट्यूट पुढे जाऊ, ऍज अ इन्स्टिट्यूट आम्ही हा प्रोजेक्ट परत करत कंटिन्यू केला. आणि मला सांगायला आनंद होतो की आनंदगणा इंडस्ट्री म्हणून न्हावऱ्यामध्ये आहे, तर त्यांना आम्ही हा ड्रायर दिला. आणि मग छोट्या शेतकऱ्यांसाठी प्री ड्रायिंगसाठी याचा ड्रायर म्हणून ते वापर करायला लागले. आणि आता हे ड्रायर शेतकऱ्यांकडे देऊन त्यांची भाजी वाळवून घ्यायची आणि मग त्याचा आनंदगणा ब्रँड नावाने ते त्याच्या झाडांची ती पाल्याची पावडर ती विकतायत. हा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो अॅग्रोवनचा लेख आहे आणि कदम नावाचे गृहस्थ ती इंडस्ट्री चालवतात, त्यांचा तो फोटो आहे. म्हणजे ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली दुसऱ्या उद्योजकाला. शुभमनी त्याचा अनुभव घेतला. शुभम, गिरिजा, प्रमोद त्यांनी पण त्यांचे पुढचे त्यांना फ्युचर करिअर ऑप्शन्स मिळाले. पण ते ज्या प्रकारे शिकले त्या प्रकारे त्यांचं शिक्षण चांगलं झालं आणि त्यातून नवीन उत्तर तयार होत गेलं की जे दुसऱ्या कुठल्या तरी एंटरप्रेनरला उपयोगी पडलं आणि ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली. तर मला असं वाटतं की अशा प्रकारची इकोसिस्टीम आपल्याकडे एवढे विद्यार्थी असतात तर आपल्याला हे असं कनेक्ट करता आलं पाहिजे. तर आपल्याला मला वाटतं हे आपलं महत्वाचं आहे. पुढे जाऊ सचिन. बऱ्याचशा आपल्या संस्थेचे बरेचसे प्रश्न असतात, म्हणजे की स्कूल म्हणजे आपण आपलं कॉलेज किंवा आपली शाळा हेच खरं कस्टमर असतं. किंवा मी नेहमी स्कूल हा शब्द वापरतो कारण स्कूल हे मला शैक्षणिक संस्था म्हणून मला तो स्कूल हा शब्द जास्त जवळचा वाटतो की ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो अशा प्रकारचं, म्हणून मी त्याला स्कूल माझ्या तोंडात जास्त वेळा येतो. तर आपली संस्था हे कस्टमर होऊ शकेल का आणि आपल्या प्रश्नांवर आपण काम करू शकतो का? 2015 मध्ये आम्ही असंच काम करायला सुरुवात केली की पाबळ दुष्काळग्रस्त आहे, तुम्हाला माहिती आहे, पाणी कमी आहे. आम्ही म्हटलं आम्ही एका इंटर्नला ऍग्रिकल्चर कॉलेजचा प्रोजेक्ट दिला होता आणि नंतर एका मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या मुलीला प्रोजेक्ट दिला, दीपाली नावाच्या, की आमच्या विज्ञान आश्रम हॉस्टेलचं आणि किचनचं आम्हाला पाणी रिसायकल करायचं आहे. तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास कर आणि त्या वापरून बघ. आणि आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केलं, बरेच एक्सपेरिमेंटेशन केले आणि पहिल्या ज्या काही ऍग्रिकल्चर इंटर्न किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची दीपाली या लोकांनी जे काही काम केलं त्याच्या पुढे पण अजून बऱ्याच लोकांनी ह्या प्रोजेक्ट्स मध्ये कधी वास जास्त आला, कधी वीड कमी जास्त उगवलं, कधी पाणी चांगलं रिसायकल होतच नव्हतं, वास येण्याचे तर खूप प्रश्न येत होते. आणि मग त्यावर दुसऱ्या सिस्टीम्स बघून या, मग आपल्या सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम आला ते बघा, मग ते एक प्रयत्न करून बघा, त्याचा खरंच सीओडी चेक करा. हे सगळं वेगवेगळ्या मुलांना आपली विज्ञान आश्रमातली ग्रे वॉटर सिस्टीम चांगली का चालत नाही असं करत करत गेले 4-5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतोय. आणि आता म्हणजे मागच्या 2 वर्षापासून पाबळमध्ये आम्हाला हे टेक्निक चांगलं समजलं की अरे हे ग्रे वॉटर सिस्टीम कशी आपल्याला काम करते. की विज्ञान आश्रमामध्ये सध्या आम्ही जवळजवळ एक 10-12 हजार लिटर पाणी दररोज आम्ही रिसायकल करून शेतीला वापरतो. आणि आता आम्ही ब्लॅक वॉटरवर पण आम्ही काम करायला लागलेलो आहे की जे संडासचं घाणे पाणी असतं त्याच्यावर पण आम्ही आता प्रयोग सुरू केले. पण त्याच्याही पुढे जाऊन आता तुम्हाला तो दुसरा फोटो दिसतोय तो म्हणजे आम्ही आता मॉड्युलर ग्रे वॉटर रिसायकलिंग सिस्टीम आम्ही तयार केली की जी सौर ऊर्जेवर चालू शकेल आणि ती आपल्याला शाळांना देऊ शकेल. थोडक्यात काय की स्कूल ऍज अ कस्टमर असल्यामुळे आज आम्हाला ते विज्ञान सगळं समजलेलं आहे त्या टेक्नॉलॉजी मधलं, आम्हीच ते वापरत असल्यामुळे. आणि आज आम्ही आता आमच्याजवळ एक मुखी नावाचं गाव आहे, त्या शाळेमध्ये आम्ही आता सिस्टीम बसवतोय. आम्ही आता काही बीड मधली एक संस्था आहे त्यांनी आम्हाला अप्रोच केलंय, त्यांना आम्ही हे सोल्युशन देतोय. मध्य प्रदेश मधनं एक इन्क्वायरी आली, त्यांनाही आम्ही हे सोल्युशन देतोय. आपल्याकडे त्यातून नवीन नवीन संधी टेक्नॉलॉजी मधनं ह्या निर्माण होतात. तर मला वाटतंय आपण पहिली संधी किंवा आपण आपली गरज ही आपल्या विद्यार्थ्यांकडनं भागवणं, कस्टमर म्हणून त्यांना आपण स्वतःच कस्टमर होणं हा एक त्यातला खूप चांगला भाग. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मेडिकल कॉलेजला नेहमी हॉस्पिटल अटॅच असतं की मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळण्यासाठी. मग तसं इतर डिसिप्लिन बाबत का नाही होते. त्यामुळे जेव्हा मेडिकल कॉलेजमधनं जेव्हा डॉक्टर बाहेर पडतो तेव्हा त्याचं माझं हॉस्पिटल काढायचंय, मला दवाखाना काढायचा आहे असं स्वप्न असतं. मग आपण जर असं काही करू शकू का की आपलं कॉलेज किंवा आपली शाळा किंवा आपली इन्स्टिट्यूट
इज अ सर्व्हिस सेंटर, जसं हॉस्पिटल आहे तसं. आणि मग आपण तशा प्रकारची इकोसिस्टीम का बरं, प्रत्येक डॉक्टरला असं का वाटतं की माझं हॉस्पिटल असलं पाहिजे, माझा दवाखाना असला पाहिजे, पण मग तसं प्रत्येक इंजिनियरला का वाटत नाही? मला वाटतंय की त्या ठिकाणी आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण असं कसं करू शकू. सचिन पुढे जाऊया. आता ह्या मी स्क्रीनवर विज्ञान आश्रमामधून आम्ही मुलांकडनं कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस घेतो हे तुम्हाला देतोय. यामध्ये एका विद्यार्थ्याला ती सर्व्हिस कंटिन्युअस देता येत नाही, की जसं कॅन्टीनची सर्व्हिस आहे, चहा किंवा स्नॅक्स द्यायची, एका महिन्याच्या वर त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. वेगवेगळ्या मुलांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. त्यासाठी आम्ही वेगळी सेवा, आमचेच विद्यार्थी कॉन्ट्रॅक्ट घेतात. कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळण्याच्या अगोदर त्यांना त्याचा पूर्ण खर्चाचा हिशोब आम्हाला द्यायला लागतो. त्याला डेटा ठेवायला लागतो, रेकॉर्ड ठेवायला लागतं आणि पैशाचा हिशोब मांडून आम्हाला द्यायचा असतो. उद्योग करायचा असेल तर अकाउंट ठेवणं, आकडे कळणं, खर्च जमा खर्च कळणं, पैसे मागायला न लाजणं. म्हणजे मी कुलकर्णी सरांना चहा दिला तर त्यांच्याकडनं मला 10 रुपये मागायचे आहेत याची लाज नाही वाटली पाहिजे. ते माझे पैसे मला मिळाले पाहिजे. हे आपण विद्यार्थ्यांना कसं शिकवणार? तर त्यांना अशा प्रकारच्या संधी आपल्याला देता येतील का? आणि म्हणून आम्ही विज्ञान आश्रमामध्ये अशा प्रकारच्या संधी तयार करतो. आमच्याकडे कॅन्टीन, चहा, दुपारचा चहा विद्यार्थी बनवतात, तेच विकतात, त्याचं कॉस्टिंग तेच ठेवतात. इव्हन विज्ञान आश्रमामध्ये जर आमच्याकडे व्हिजिटर आले, खूप व्हिजिटर आमच्याकडे व्हिजिट करायला येतात, आणि मग आम्ही नॉर्मली असं केलंय की व्हिजिटर्सला दाखवायचा, आश्रम दाखवायचा असेल तर कोण व्हॉलंटियर्स आहेत, तर आम्ही ते व्हॉलंटियर्स आयडेंटिफाय केलेत. त्यांचा रेट ठरलेला आहे की त्यांना किती रुपये मिळणार आहेत त्या व्हिजिट बद्दल, आणि त्यांनी व्हिजिटर्सची व्हिजिट झाल्यानंतर त्यांनी त्या व्हिजिटर्स कडनं रिमार्क करून रजिस्टरला ठेवायचा आहे. सर्व्हिसेस द्यायची आहेत. मला कस्टमर्स, नवीन माणसाशी बोलायचं आहे, नवीन माणसाशी इंटरॅक्ट व्हायचं आहे, माझा मुद्दा त्यांना सांगायचा आहे, त्यांनी क्रॉस क्वेश्चन्स केले तर शांतपणे त्यांना उत्तर द्यायचं आहे, सेवा द्यायची आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या आपल्याला संधी पण द्यायला पाहिजे. इलेक्ट्रिकल वायरिंग मेंटेनन्सचं काम होतं, म्हणजे उदाहरणार्थ पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही आमच्या फ्लोरिंगचं काम करणार आहोत, वर्कशॉपचं. त्याला इपॉक्सी कोटिंग आम्ही करणार आहोत. आता आम्ही जेव्हा इपॉक्सी कोटिंग करणार आहोत तर आम्हाला इपॉक्सी कोटिंग करता येत नाही, आम्ही त्यातले एक्सपर्ट नाही, आम्हाला बाहेरच्या मदत घ्यायची आहे. पण आम्ही परचेस ऑर्डर मध्ये क्लॉज टाकलाय की तुम्ही इपॉक्सी करायला तुमची टीम घेऊन या, पण लेबर म्हणून, सपोर्ट म्हणून, हेल्प म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा. तुम्ही काय काम करणार आहात त्याचा आधी आम्हाला एकदा लेक्चर घ्या, आणि इपॉक्सी करत असताना जी काही मदत लागेल तेवढी शक्य तेवढी आमचे विद्यार्थी या, तुमचे माणसं बोलवा, ती बसली तरी चालतील. मला वाटतं की त्यातूनच विद्यार्थ्यांना आपण अशा प्रकारे उद्योजकांबरोबर त्यांची संधी इंटरॅक्ट करून दिली तरच आपल्याला मदत मिळते. आमचं सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आहे, आमच्या आश्रमाचं पेंटिंग आहे, इव्हन आमच्या इव्हेंटचे व्हिडिओ शूट करायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे, फोटोग्राफ्स काढायचे आहेत, ह्या सगळ्या आम्ही सर्व्हिसेस म्हणून विद्यार्थ्यांना देतो. मला असं वाटतं उद्योजकता म्हणून आपण ऍज अ इन्स्टिट्यूट, आपण कस्टमर, आपल्या विद्यार्थी आपले सर्व्हिस प्रोव्हायडर झाले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आणि उद्योजकतेचं वातावरण तयार करता येतं. म्हणजे बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये कमवा आणि शिका, अर्न आणि लर्न अशी स्कीम असते. पण कमवा आणि शिका यामध्ये अर्न आणि लर्न मध्ये अर्न वेगळं असतं, लर्न वेगळं असतं. आपण असं म्हणतोय, मी आता तुम्हाला जी काही सांगतोय करायला, ते म्हणतोय की इट्स अ लर्निंग वाईल डुईंग, काम करत करत शिका. म्हणजे ते काम करताना विद्यार्थी शिकला पाहिजे. नुसतं काम करा वेगळं आणि शिका वेगळं असं नाहीये. ह्या दोघांना वेगळं करायचं नाहीये, काम करत करत शिकायचंय. म्हणजे तो जे काही काम करेल त्यातून तो शिकला पाहिजे. शिकणं आणि कमवणं ह्या दोन वेगळ्या वृत्ती नाहीयेत. मला वाटतं ते पण आपल्याला विद्यार्थ्यांवर ठसवायला लागेल. पुढे जाऊया. आता मी थोडेसे इतर सर्व्हिसेस आम्ही जे काही देतो त्याबद्दल तुम्हाला सांगूया. की विद्यार्थी खूप चांगले असतात मीडिया हँडल करण्यामध्ये, मटेरियल, सोशल मीडियाचा अकाउंट वापरण्यामध्ये, वेबसाईट मेंटेनन्स मध्ये. मला असं वाटतं अशा प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम देऊन, म्हणजे आम्ही आमची वेबसाईट आम्ही स्वतः बनवली आहे, आम्ही बोलवतो, आम्ही कन्सल्टंटला बोलवतो, त्याची मदत घेतो, त्यांची मदत घेऊन आम्ही वेबसाईट आम्हाला हवी ती बनवून घेतो त्याच्याकडनं. पण ते करत असताना आमचे विद्यार्थी ट्रेन होतील, पुढे आम्ही ते मेंटेन करू शकू, हे आम्हाला ते बघायला लागतं त्यामध्ये. सचिन सर आपण पुढे जाऊयात थोडंसं स्क्रीनवर.
तर मला वाटतं हे पण आपल्याला सहज करणं शक्य आहे. त्याचा अजून एक आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करणं. म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे असं की त्यांनी काय काय वेगवेगळी कामं केली. म्हणजे आपण रिझ्यूम करतात सगळेजण, पण तुम्ही मुलांचा रिझ्यूम बघितला ना, तर त्यामध्ये टिपिकल काय असतं, नाव, ऍड्रेस, जन्मतारीख, कुठल्या भाषा येतात, आणि मग एक टेबल असतं की ज्यामध्ये 10वीला एवढे मार्क, 12वीला एवढे मार्क, इंजिनिअरिंग असं केलंय किंवा सायन्स ग्रॅज्युएट झालाय, अजून काहीतरी झालाय, आणि मग खाली छंद, वडिलांचं नाव, खाली सही. आता असा रिझ्यूम वरनं इंटरव्ह्यू कॉल येण्याचे दिवस संपले जातात. मग आता नवीन सिस्टीम आहे की आपला पोर्टफोलिओ कसा असेल, आपण केलेलं काम, मुलांनी काय काय प्रोजेक्ट केलेत. अकॅडमिक प्रोजेक्ट बऱ्याच वेळा 1-2 ओळी केलेला असतो कुठेतरी, जसं इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांमध्ये, आणि तो पण डिप्लॉय झालेला नसतो, कुठेतरी वापरलेला नसतो. तर मला असं वाटतं की जशा प्रकारे जेव्हा फिल्म ऍक्टर वगैरे त्यांचा पोर्टफोलिओ बनवतात, त्यांचे वेगळ्या प्रकारचे फोटोग्राफ्स, अट्रॅक्टिव्ह फोटोग्राफ्स काढून दाखवतात, आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे फोटोग्राफ्स हा त्यांच्या पोर्टफोलिओचा, त्यांच्या रिझ्युमेचा भाग झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही थोडा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की तुझा ब्लॉग कर. तुझ्या ब्लॉगवर तू करत असलेलं काम, त्याचे फोटोग्राफ्स, त्याचं डिस्क्रिप्शन हे आलं पाहिजे. आश्रमामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आम्ही एक आमचं वेबसाईट तयार केली आहे आणि आम्ही वर्डप्रेसचा ब्लॉग वापरतो आणि ते वापरून आम्ही त्यांना त्यांचे ब्लॉग बनवायला सांगतो. मला वाटतं हे पण सहज करणं शक्य आहे की ज्यामुळे आपलं काम प्रेझेंटेबल स्वरूपात कसं मांडायचं हे विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायला लागेल. आणि ते आपण लोकांना सांगतो की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा किंवा व्यवसाय केला पाहिजे. मग अशा प्रकारची संधी ही आपणच विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आपल्या शाळेत दिली पाहिजे, संस्थेत दिली पाहिजे. आणि आपण सुरुवातीला अर्ली अडॉप्टर झालं पाहिजे टेक्नॉलॉजीमध्ये, त्याच्या डेटा मेंटेन करण्यामध्ये. काही उदाहरणं देतो थोडीशी. आता विज्ञान आश्रमामध्ये आमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा खूप प्रश्न आहे आणि गावामध्ये आहेच, अनरिलायबल आहे. पूर्वी आम्ही मॅन्युअली लॉक ठेवायचो की आमची वीज किती वेळ गेली, किती वेळ आली, किती बिल आलं, बिल कमी आलं का, किती युनिट कंझ्युम झाले, आणि त्याचं अनालिसिस करायचं. ह्या डेटा समजणं हे पण खरं म्हणजे उद्योग आहे, उद्योजक बनायचं आहे, त्याला डेटा समजलाच पाहिजे. हळूहळू आम्हाला एक डेटा लॉगर मिळालं प्रयासकडनं, ते आम्ही लावलं आणि आम्हाला कॉम्प्युटराइज डेटा मिळायला लागला. आणि आम्ही आता ह्या डेटावर आम्ही दररोज गप्पा मारतो. दर महिन्याला आमच्याकडे चर्चा होते. हा डिसेंबर महिन्याचा रिपोर्ट आहे की आम्हाला आता कळतंय की डिसेंबर मध्ये जो ब्ल्यू पोर्शन आहे की तो त्या ठिकाणी आम्हाला सप्लाय नव्हता, ग्रीन पोर्शन आहे ती इलेक्ट्रिसिटी आहे, नंबर ऑफ इंटरप्शन्स 61 झाले, इलेक्ट्रिसिटी क्वालिटी आमची कशी आहे हे आम्हाला समजायला लागले. आणि मग आम्हाला मागच्या वर्षी आम्हाला हे पण कळालं 2-3 वर्षापासून की अरे आम्ही याच्यातून कसं रिडक्शन करू शकू आमच्या याच्यामध्ये. मग आम्ही सोलर एनर्जीवर शिफ्ट व्हा, आमचे हाय कन्झ्युमिंग लाईट्स आम्ही बदलले, डीसी वर गेलो, आमची डीसी फॅन वापरायला लागलो. आणि ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटेशन मध्ये वेगवेगळे विद्यार्थी इन्व्हॉल्व होते आणि यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुण्यातल्या सोलर कंपन्यांमध्ये नोकरी पण मिळाली आणि काही जण व्यवसाय पण करायला लागले. त्याविषयी आपण नंतर कुठल्या तरी केस स्टडी मध्ये बोलू. पुढे जाऊ सचिन. आणि हे डेटा ठेवायचा किंवा डेटा समजून घ्यायची व्यवस्था ही आमच्या किचन पासून आम्ही करतो. म्हणजे तुम्ही आमच्या किचन मध्ये आलात तर आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना मोजायला शिकवतो. प्रत्येक गोष्ट मोजायला लागते. आम्ही किती पोळ्या खातो, किती भात घेतो, आम्ही जेवण करणार आहोत का नाही करणार आहोत. डेटा ठेवणं याची हॅबिट सुद्धा आपल्याला उद्योजक म्हणून त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून आपल्याला त्यांना द्यायला लागते. आता तुम्ही म्हणाल की फक्त हे इंजिनिअरिंग मध्ये शक्य आहे, पण बाकी विद्याशाखांचं काय? आम्ही टॅलीचा कोर्स घेतो आणि त्या टॅलीच्या कोर्समध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की ऍज अ प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही गावामधल्या कुठल्या तरी उद्योजकाचं अकाउंट टॅलीमध्ये मेंटेन करून ठेवलं पाहिजे. 1 वर्षाचं तुम्ही केलं पाहिजे. टॅक्स रिटर्न फाईल केला पाहिजे, उद्योग आधार काढून दिलं गेलं पाहिजे. आता ह्या सगळ्या सेवा ऍज अ संस्था म्हणून आपण जेव्हा द्यायला लागतो विद्यार्थ्यांच्या मदतीने, तेव्हा विद्यार्थ्यांना पण हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो आणि लोकांना पण सेवा मिळतात. यामध्ये मी मागच्या पहिल्या सेशन मध्ये पण बोललो होतो की आता बऱ्याच प्रोजेक्ट आयडिया कॉम्पिटिशन असतात आणि त्यामध्ये डिझाईन थिंकिंग अप्रोच हा जो आहे एखाद्या नवीन प्रश्नाकडे बघण्याचा, तो आपल्याला इम्प्लिमेंट कसा करता येईल हे आपल्याला विद्यार्थ्यांना थोडं सांगितलं तर प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मधल्या आलेल्या आयडिया ह्या पण बऱ्याच वेळा एकसुरी असतात. एकदम खूप वैश्विक प्रश्नाला विद्यार्थी हात घालायला जातात, पण स्वतःच्या बॅकयार्ड मधलं, स्वतःच्याच घरामधला, स्वतःच्या शेतामधला, गावामधला प्रश्न घेऊन त्याच्यावर मी उत्तर शोधतोय, अशा प्रकारचं
अशा प्रकारचा विचार आपण दिलेला नसतो. मला वाटतं ह्या सगळ्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, आयडिया कॉम्पिटिशन आपल्याला खूप संधी असते की विद्यार्थ्यांना ओरिएंट करायचं त्यांच्या प्रश्नांकडे, आपल्या गावातल्या प्रश्नांकडे, की ज्यामुळे त्यांना त्यांच्या बिझनेसची, त्यांच्या उद्योगाची संधी सापडू शकेल. आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे की त्यांना लिटरेचर सर्वे करण्यासाठी, व्हॉइस ऑफ कस्टमर ओळखण्यासाठी. म्हणजे विद्यार्थी आहे हा खूप चांगला मोठा पासपोर्ट असतो की कोणालाही जाऊन तुम्ही विचारू शकता आणि कोणाकडनं माहिती घेऊ शकता. आपल्याला विद्यार्थ्यांना ते करायला शिकवलं पाहिजे. आणि व्हॉइस ऑफ कस्टमर, एम्पॅथी, की प्रश्न त्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन बघणं, हे सगळं आपल्याला ऍज अ शिक्षण संस्था म्हणून आपल्याला पुढे केलं गेलं पाहिजे. सोशल मीडिया थोडं त्या मुलांना घेतलं तर म्हणजे आता ट्रेनिंग प्रोग्राम प्रमोट कसे करायचे, कारण आम्हालाही कोर्सला बऱ्याच वेळा मुलांना इंटरेस्ट कसा तयार करायचा, तर डेफिनेटली म्हणजे आमच्याकडे 1-2 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना आम्ही एडीपी प्रमोट करायचं म्हणून पोस्टर करायला सांगितली होती आणि तुम्हाला समोर दिसत आहेत तर ती त्याची उदाहरणं आहेत. ह्या आयडिया योगेश कुलकर्णींच्या नाही आहेत, ह्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत आणि त्या त्यांना नक्की अपील होतील. पण आपण अशा प्रकारे आपल्या कोर्सचे, आपल्या कॉलेजेसचे आपल्याला जे प्रमोशन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व केलं तर आपल्याला खूप नवीन गोष्टी पुढे येऊ शकतील. आपले जे माजी विद्यार्थी आहेत, जे सक्सेसफुल आहेत, त्यांच्याविषयी लिहिणं. म्हणजे आम्ही मागच्या वर्षभर आम्ही ॲग्रोवन मध्ये आम्ही एक सिरीज चालवत होतो की दर आठवड्याला आमच्या एका विद्यार्थ्याचं आम्ही काहीतरी माहिती द्यायचो, जो उद्योजक झालाय, सक्सेसफुल झालाय, आणि ती माहिती आम्ही लिहायचो. जर आपल्याला एंटरप्रेन्योरशिप प्रमोट करायची आहे तर आपल्याला अशा सक्सेस स्टोरीज आपल्या सराउंडिंग मधल्या शोधून मला वाटतं आपण त्याच्यावर लिहिलं पाहिजे. आपण त्यांना डोळ्यासमोर आणलं पाहिजे की अरे याची स्टोरी किती छान आहे. तर ह्या आपल्या जवळपासच्या म्हणजे बिल गेट आणि हे खूप मोठे मोठे ती नको, पण माझ्या गावामधले उद्योजक, एखादा फॅब्रिकेटर, एखादा कोणीतरी, मगा व्यंकटेश सरांनी स्टोरी सांगितली त्या मुलीची, लॉकडाऊन मध्ये ती अंडी विकायला लागली. अशा स्टोरी, इन्स्पायरिंग स्टोरी ह्या लोकांपर्यंत आणण्यासाठी मला वाटतं ॲज अ शिक्षक म्हणून आपल्याला काम करायला पाहिजे. पुढे जाऊया. विज्ञान आश्रमामध्ये आम्ही अजून एक असं करतो की आम्ही आमच्या कुठल्याच प्रोग्रामला आम्ही खूप मान्यवर माणसांना बोलवत नाही. आम्ही विज्ञान आश्रमामधूनच पासआउट झालेला आणि उद्योजक बनलेल्या विद्यार्थ्याला आम्ही तो मान देतो. तुम्ही फोटोत बघितलं असेल की बरेच आम्ही सगळ्यांना बोलवतो, फक्त आम्ही असं म्हटलंय की तो जे काही रोल मॉडेल आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवायचं आहे ना, ते त्यांच्या रीच मध्ये असलं पाहिजे. ते नारायण मूर्ती खूप मोठे झालेत, ते गुरुदास देशपांडे खूप मोठे झालेत, असं वाटतं की हे आमच्या जवळचे नाहीच आहेत ही लोक. आम्हाला त्याच्या जवळचा पोल्ट्री फार्मर, त्याच्या जवळचा वेल्डर, त्याच्या जवळचा इंडस्ट्रियलिस्ट एखादा, त्याच्याशी आम्हाला त्याला कनेक्ट करून देण्यासाठी आम्ही उपयोग करतो. आणि त्यासाठी आम्ही कुठलाही विज्ञान आश्रमातला प्रोग्राम असला तर त्याचं जे अध्यक्षस्थान असतं ते आम्ही आमच्या विद्यार्थ्याला देतो आणि हा आम्ही नक्की पाळतो. म्हणजे आम्ही असं ठरवलंय की आम्ही जो कोणी खूप चांगली नोकरी करतोय त्या माणसाला आम्ही शक्यतो बोलवत नाही. आणि जो उद्योजक आहे, कष्ट करून करतोय, काहीतरी इनोव्हेटिव्ह केलंय, ते आम्ही त्याला करतो. सचिन, मला कळलंय स्लाइड बदलतोय पण हरकत नाही. ही इकोसिस्टीम पण मागे मी बोललो होतो की अटल इनोव्हेशन लॅब पासून टिंकरिंग लॅब, पुणे विद्यापीठाची आविष्कार कॉम्पिटिशन असेल किंवा IISc असेल, तुमच्यापैकी जे लोक IISc चे मेंबर नसतील त्यांच्याशी मी तुम्हाला त्या पोर्टल बद्दल तुम्हाला मी वेगळी आपल्या ग्रुपवर मी माहिती पण पोस्ट करेल. पुणे विद्यापीठाचं डिझाईन इनोव्हेशन सेंटर असेल किंवा आज सकाळी रणजितनी पण काही गोष्टींची तुम्हाला माहिती दिली एक्सेलरेटर लॅबची. तर ह्या सगळ्या इकोसिस्टीम आपल्याला आता अवेलेबल आहेत आणि विद्यार्थ्यांना तिकडे डायरेक्ट करणं हे पण मला वाटतं आपलं काम आहे. पुढे जाऊयात. मला सांगितलं होतं की तुम्ही मेथॉलॉजी काय आहे तुमची ह्या उद्योजकता विकासासाठी, तुम्ही शाळे कॉलेजेसमध्ये काय मेथॉलॉजी वापरायची. तर मला असं वाटतंय की मेथॉलॉजी खूप सिंपल आहे. एक तर पहिल्यांदा आपल्याला उद्योजकतेविषयी ग्लॅमर तयार केलं पाहिजे. हे खूप एक्साइटिंग करिअर आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देणं मला वाटतं हे आपलं काम आहे. की जशा प्रकारे मी म्हटलं की चीफ गेस्ट कार्यक्रमाचा उद्योजक असला पाहिजे, त्या ग्लॅमर तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे. दुसरा जो भाग आहे की विद्यार्थ्यांमध्ये ॲटिट्यूड आणि स्किल तयार करणं, त्यासाठी मग मी जे काही उपक्रम बोललो की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ॲज अ कस्टमर, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कम्युनिटी सर्व्हिसेस घेण्यासाठी प्रोत्साहन करणं, त्यांचा पोर्टफोलिओ बिल्ड करणं, त्यांना सोशल मीडिया किंवा वेबसाईट पब्लिश करायला लावणं, हे सगळे ॲटिट्यूड आणि स्किल्स हे आपण नक्की करू शकतो ॲज अ मेथॉलॉजी. आणि मग ते त्यांच्या बिझनेस आयडीवर काम करू लागले तर त्यांना सस्टेन व्हायला मदत करणं. म्हणजे जे 1000 दिवस आपले व्यंकटेश सर मग सांगत होते
की इतके दिवस उद्योग सस्टेन झाला की तो पुढे जातो. तर मला असं वाटतंय की त्याला कस्टमर मिळवून देण्यासाठी, त्याला वेगवेगळ्या गोष्टींशी लिंक करून देण्यासाठी फायनान्स असेल, काही सुविधा असतील, कदाचित ऑफिस स्पेस असेल, वर्कशॉप असेल. बरेच विद्यार्थी आमच्याकडे आमच्या विज्ञान आश्रमामध्ये राहून त्याचा व्यवसाय करतात. ते आमचे विद्यार्थी नसतात, पास आउट झालेले असतात, पण त्यांची वर्कशॉप स्पेस आम्ही त्यांना वापरायला देतो. याचं कारण असं आहे की त्याला सुरुवातीलाच ती परवडणार नाहीये आणि त्याच्यावर भाडं चार्ज करणं पण आम्हाला त्याला योग्य नाही. तो तेवढं पण अफोर्ड करू शकत नाहीये. तर त्याला आम्ही ती जी काही सपोर्ट लागणार आहे तो आपण आपल्या मॅक्झिमम एबिलिटीला दिला पाहिजे. त्याला सस्टेन होण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. मला असं वाटतं ही आपल्याला ऍज अ एज्युकेशन इन्स्टिट्यूट आपण मदत केली पाहिजे. मी इथं थांबतो. सॉरी मी शेवटच्या जरा जोरात घेतल्या कारण की आधी इट्स प्लॅन फॉर 1 hour पण मग 30 मिनिटांमध्ये मी माझं कन्क्लूड केलं. पण काही प्रश्न असेल तर घेऊयात किंवा आपण देशपांडे सरांचं बोलणं झाल्यानंतर पण आपल्याला बोलता येईल. सचिन मला सर वाटतं की देशपांडे सरांचं बोलणं झालं की मग फार तर आपण घेऊया. कारण सरांना आपण 150 वेळ दिली होती. सो धन्यवाद सर की कॉलेजमध्ये कशाप्रकारे आपल्याला उद्योजकतेला प्रमोट करता येईल याची उदाहरणासहित वेगवेगळी माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल. आणि चार्टमध्ये बघतोय की लोकांना आवडते आणि हे करता येणं शक्य आहे असं वाटतंय आणि विज्ञान आश्रम नक्कीच तुम्हाला मदत करेल. त्यात पुढे काही गोष्टी लागल्या तर.